नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी एन थोरात, सहाय्यक प्राध्यापिका पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छत्रपती संभाजीनगर। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग उन्हाळ्यात आपण आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यायची हे पाहूयात। आता आपण उन्हाळा ऋतू म्हटलं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उन्हाळा ऋतूमध्ये आपण जसं आपल्या दिनचर्येमध्ये बदल करतो, आपल्या शरीराचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आपण सतत काळजी घेतो। अगदी त्याचप्रमाणे आपण हे पशुधन व्यवसाय किंवा पशुधन करत असताना आपण त्यांची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आता आपण तसा विचार केला तर महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्यातील या छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर गेल्या एप्रिल आणि या चालू असलेल्या मे महिन्याची स्थिती पाहिली तर उन्हाचा पारा हा वरचे वर वाढतच चाललेला आहे। जी उष्णतेची तीव्रता आहे ही वाढत चाललेली आहे आणि याचा सर्वांनाच खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। पाहिलं तर एप्रिलमध्ये आणि मे महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचे तापमानाची पातळी ही खूप चांगल्या प्रकारे वाढतच चाललेली आहे। आपण गेल्या आठवड्याचा जर विचार केला तर तापमानाचा पारा हा जवळपास 42 डिग्री सेल्सिअस पासून तर जवळपास 48 ते 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत हा गेलेला आहे आणि हा उच्चांक तापमानाने किंवा उष्णतेने गाठलेला आहे। तर हे आपल्यावर आलेले एक संकट आहे आणि या संकटाशी आपल्याला सामना करण्यासाठी आपल्याला स्वतः सुद्धा या संकटाचा सामना करायचा आहे। पण त्याचबरोबर आपण जो जोड व्यवसाय म्हणून आपलं पशुधन करत आहोत यांची सुद्धा काळजी घेणे तितकंच आपलं आद्य कर्तव्य आहे। आता या उन्हाळ्यात काळजी घेत असताना फक्त या उष्णतेचा आपल्या जनावरांना उन्हाळा या ऋतूतच त्रास होत नाही तर याचा जास्त इफेक्ट हा आपल्याला अपकमिंग म्हणजेच येणाऱ्या ऋतूत सुद्धा याचा परिणाम आपल्याला आपल्या पशुधनावरती पाहायला मिळतो। तर तो कसा हे आपण पुढच्या क्लिपमध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या ह्या पशुधनाची काळजी घेताना सर्वात महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे की वाढत्या उन्हामुळे जे काही ह्या वातावरणातील उष्णता आहे त्याचबरोबर वाहणारे वारे आहे ते सुद्धा गरम आहे आणि याचा फटका आपल्या जनावरांना बसू शकतो। आता या उन्हाळ्यात आपल्या पशुधनाला खरंच या उष्णतेमुळे काय परिणाम होतो किंवा कुठला फरक आपल्याला जाणवतो तर या उन्हाळा ऋतूमुळे आपल्या पशुधनाचे जी काही आरोग्य आहे हे बिघडतं, आरोग्य संतुलित राहत नाही। त्याचबरोबर त्याचं जे काही निरोगी शरीर आहे ते निरोगी न राहता सतत त्याला या वातावरणाशी सस्टेन राहण्यासाठी या वातावरणात अनुकूल त्याला स्टॅबिलिटी येण्यासाठी त्याला या वातावरणाशी झुंज द्यावी लागते। तर तो सतत तगमगत असतो की या वातावरणात मी कसा सस्टेन राहील यासाठी। तर त्याची जास्तीत जास्त एनर्जी ही इथे खर्च होते की त्याला या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागतो आणि म्हणून या उष्णतेमुळे त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरती, त्याच्या प्रजनन क्षमतेवरती, त्यांच्या दुग्ध उत्पादन क्षमतेवरती आपल्याला विपरीत प्रमाणात दिसून येतो आणि याचा डायरेक्टली परिणाम हा आपल्या पशुधारकांना होतो। त्यामुळे जर आपण या ऋतूमध्ये आपल्या पशुधनाकडे योग्य ती काळजी घेतली नाही तर आपल्याला जवळपास 10% उत्पादन क्षमतेमध्ये म्हणजेच दूध उत्पादन क्षमतेमध्ये आपल्याला फटका बसतो आणि त्यामुळे आपलं जे काही आर्थिक दृष्ट्याचं जे आपल्या कुटुंबाचं जे काही संतुलन आहे ते बिघडतं आणि अधिकचा खर्च म्हणजेच आपल्याला त्याच्या आरोग्यावर किंवा हॉस्पिटॅलिटीवरती करावा लागतो। यासाठी प्रत्येक पशुपालकांनी उन्हाळा ऋतूमध्ये आपल्या जनावरांची काळजी घेताना शक्यतो तर त्याला या उन्हापासून सुरक्षा देण्यासाठी जे काही ऊन आहे त्यासाठी या शेडप्रमाणे तुम्ही ग्रीन नेटही बांधू शकता किंवा जिथे सावली आहे तिथे तुमचं पशुधन दुपारच्या वेळेस तुम्ही बांधू शकता। त्याचबरोबर जी काही उन्हाची गरम झळाया म्हणतो किंवा उन्हाची जी काही गरम हवा येणार आहे त्यापासून सुद्धा आपण आपल्या पशुधनाची सुरक्षा ठेवणे गरजेचं आहे। थंड आणि सावली देणारे छत असावे की जेणेकरून त्यांची जास्तीत जास्त एनर्जी ह्या स्वतःच्या मेंटेनन्ससाठी म्हणजेच वातावरणाशी जुळून घेण्यासाठी खर्च न होता ती जास्त एनर्जी त्यांची दूध उत्पादनासाठी खर्च होईल आणि आपल्या उत्पादन क्षमतेवरती परिणाम होणार नाही। यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी सुद्धा त्यांना देणे गरजेचे आहे।
जर आपण चाऱ्याचा विचार केला तर चारा सुद्धा त्यांना या उन्हाळा ऋतूमध्ये अगदी व्यवस्थित चारा देण्याची गरज आहे, जेणेकरून त्याचा कुठलाही विपरीत परिणाम आपल्या जनावरांच्या संगोपनावरती होणार नाही. आता यासाठी आपल्याला विशेष काळजी म्हणजे आपले जनावर ज्या ठिकाणी आहे त्या गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी आपल्याला आपलं जे छत आहे किंवा जनावर ज्या ठिकाणी आपण बांधलेलं आहे त्या ठिकाणची जागा ही या पद्धतीच्या ग्रीन नेटने तुम्ही बांधून घेऊ शकता. त्यासाठी ग्रीन शेडचा उपयोग करा किंवा जे काही पत्रे असतील ते पत्र्यावरती तुम्ही तुमच्याकडे शेतावरती असलेला जो काही झाडाचा पालोपाचोळा असेल किंवा अगोदरच्या ऋतूमध्ये हार्वेस्ट केलेलं जर काही गवत असेल तर हे गवत सुद्धा तुम्ही तुमच्या छतावरती टाकून त्या ठिकाणी जास्तीत थंड हवा कशी राहील किंवा थंड वातावरण कसं निर्माण करता येईल याची अतिदक्षता घेणे गरजेचे आहे, की जेणेकरून आपण या गोष्टी केल्यामुळे या गोठ्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण आपले पशुधन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी सतत थंड आणि हवा खेळती राहील आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्या जनावरांच्या सुदृढ वातावरणासाठी आपल्याला त्या ठिकाणची जी काही हवा खेळती असेल तर आपल्या जनावरांवरती आपल्या पशुधनावरती या उष्णतेचा कुठलाही परिणाम होणार नाही. यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण आपले पशुधन ठेवलेलं आहे ती जागा सतत थंड राहील याची दक्षता घ्यायची आहे आणि त्या थंडतेसाठी आपण ज्यावेळेस जनावर चरायला बाहेर गेलेलं आहे तर ते येण्याच्या अगोदर ती जागा आपण पाणी शिंपडलं तर जनावर आल्यानंतर ती जागा थंड झालेली असेल आणि त्यामुळे असलेल्या उष्णतेचा परिणाम त्यांना जाणवणार नाही. यानंतर आपण आपल्या जनावरांना पिण्याचे पाणी देण्याची चांगली काळजी घेतली तर त्याचा उपयोग अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. यासाठी आपण आपल्या पशुधनाला जास्तीत जास्त थंड पाणी, स्वच्छ पाणी आणि मुबलक प्रमाणात पाणी देणे गरजेचं आहे. शक्य असेल तर प्रत्येक पशुपालकांनी हे पाणी देण्या अगोदर या पाण्यामध्ये गूळ आणि मीठ मिक्स करावे, ते पाणी ढवळावे आणि पूर्ण हे मिश्रण तयार झाल्यानंतर म्हणजे जे आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि जो गूळ टाकलेला होता हे पूर्णपणे विरघळल्यानंतर हे पाणी आपल्या जनावरांना पिण्यासाठी द्यावे. हे केल्यामुळे जनावरांची जी काही उष्णतेमुळे एनर्जी खर्च झालेली आहे तर ती त्यांना जास्त एनर्जी मुबलक प्रमाणात या मिनरल मिक्सचरच्या माध्यमातून मिळेल आणि ते आहे त्या परिस्थितीत तग धरून राहू शकतील. आता राहिला प्रश्न तो म्हणजे चरायला सोडण्याची जी काही वेळ आहे ही या काळामध्ये निश्चित ठेवणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये सूर्यप्रकाशाची उष्णता म्हणजे त्या उष्णतेची तीव्रता ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे 12 ते 4 हा वेळ आपण आपल्या जनावरांना चरायला सोडायचं नाहीये. तर यासाठी आपण सकाळची वेळ म्हटलं तर सकाळी 6 ते 11 या वेळेमध्ये आपण आपल्या पशुधनाला बाहेर कुठे जर चरायला नेत असू तर ती चरायला सोडायची योग्य वेळ आहे. आणि यानंतर संध्याकाळच्या वेळेचा जर विचार केला तर संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत तुम्ही तुमच्या पशुधनाला चरायला सोडू शकता. यामुळे जर आपण हे वरील सांगितल्याप्रमाणे जर शेड्यूल पाळलं किंवा आपण थोडीशी काळजी घेतली तर नक्कीच आपण आपल्या या उष्णतेपासून किंवा आत्ताचं जे काही वातावरण उष्णतेचं आहे की जे 42 डिग्रीपासून तर 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत या उष्णतेचा पारा वाढलेला आहे. या परिस्थितीत सुद्धा आपण आपल्या जनावरांची अशा प्रकारे योग्य काळजी घेतल्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती, त्यांच्या वाढीवरती, आरोग्यावरती, त्याचबरोबर दूध उत्पादन वाढीवरती कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम न होता नक्कीच तुम्ही या प्रकारे तुमच्या पशुधनाची काळजी घ्याल ही एक अपेक्षा आहे आणि या प्रकारे तुम्ही काळजी घ्या जेणेकरून आपल्या पशुधनावरती या वाढणाऱ्या उष्णतेचा लाटेचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. धन्यवाद.